हे बघा मित्रांनो, मी आले होते शेतात, माझी मम्मी आणि मी आले होते शेतात. तर चला, ही आमची ज्वारी खुडणं चालू आहे. हे बघा. चला आता मी घरी चालली आहे. चला मम्मी, चला आम्ही घरी चाललोय आता. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी घरी जात असते ना, तेव्हा मला गाणे म्हणायचं ना खूप शौक आहे. तर मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवते. कोणचं म्हणू? हां, VIP राणा, VIP खाना, VIP माणसाला नमन, VIP राणा, VIP खाना, VIP माणसाला नमन. ये बी बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान, बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान. चला आता घरी जाऊ, खूप उशीर होत आहे ना. किती 7 वाजत आले आता, पण काही अंधार नाही पडा ना केव्हाचा. हे वावर, हे शेत पण ना घरापासून खूप दूर आहे. अगं चल ना गं आई. हे बघा, चाललोय आता आम्ही घरी. तर हे बघा मित्रांनो, मी नवीन नेलपेंट लावली. कशी माझी नेलपेंट? हे बघा ना, असं माझा चेहरा कसा दिसतोय आता, कारण की अंधार पडत आहे ना. चला तुम्हाला काकडी दाखवू का? हे बघा, आमच्या इकडे अशा काकड्या येतात आणि हे ना खूप बुट्टेले आहे, पण नाही ते इतकाला लांबाला होतात. अशा हाता इतकाला, आपला इतकाला लांबाला होतात. तर तुम्हाला दाखवते यार, पण दिसायला नाही आहे मला कुठे. दमा जाऊ दे, मला ती काकडी सापडलीच नाही. तरी पण काय होतं, मी तुम्हाला एखाद्या वेळेस डबल दाखवेल आणि डबल एखादा ब्लॉग काढेल, मग त्या ब्लॉगमध्ये टाकेल की हे बघा ही काकडी कशी लंबाली आहे. हो ना, येते मी लगेच. चलो. हे बघा, तुम्हाला मोसंबी दाखवते. कशी आहे ना मोसंबी? कशी आहे मोसंबी? आमची नाही आहे बरं का, पण दुसऱ्यांचीच आहे. थांबा, तुम्हाला तर नारळाचे पण झाड दाखवते. ते नारळाचे झाड आहे परदी पप्पाचे. आमच्या इकडे नाही का, ते सगळे पप्पाचे. हे बघा, हे माझ्या चुलत्याचे नारळाचे झाड. दिसते का तुम्हाला? किती दूर आहे ना आमचं घर, पण शेतात जायला मजा येते. हो ना, आणखीन खूप दूर राहिलंय. हे बघा, आता मी ढेकळातून जाते. पडतीये मी. आता थोडंसं दूर राहिलं आमचं घर, मी आता पळतीये.